नमस्कार मैत्रिणींनो, एम एस किचनमध्ये तुमचे आज खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत छान असे अंडा कटलेट. हे बघा, हे 5 अंडे मी कापून घेतले आहेत आणि यातच आपण थोडासा कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर आणि बारीक एकदम कापलेली हिरवी मिरची आणि थोडेसे मीठ. आता हे चांगले आपण ढवळून घेऊया. छान असे मिक्स करूया. झटपट होणारा अंडा कटलेट आहे, तुम्ही बनवा, नक्की ट्राय करा. छान असे मिक्स झाले आहे. आता यातच आपण थोडेसे हळद आणि थोडेसे काश्मीरी मिरची पावडर, पुन्हा एकदा आपण याला छान असे परतून घेऊ, मिक्स करून. छान असे मिक्स करून घ्यायचे सर्व मसाले. आणि आता यातच आपण तव्यामध्ये थोडेसे तेल पसरून घेऊया. आणि आपले ब्रेड आहेत, हे ब्रेड आहेत बघा, याला आता असे आपण त्रिकोणी भाग करून घेऊ. हे बघा, या पद्धतीने आपण छान असे आपले त्रिकोणी भाग करून घेऊया ब्रेडचे. आणि हे 2-2 पीस आपण त्या गोळमध्ये मिक्स करून छान असे आपण तव्यावर सोडूया. हे बघा, 2-2 पीस छान असे आपण मस्त ह्याला गोळमध्ये बुडवून आपण छान असे हे आपले अंडा कटलेट रेडी होतात. हे बघा, झटपट आणि एकदम टेस्टी होणारी रेसिपी आहे. ब्रेकफास्टसाठी खूप चांगली आहे, हेल्दीसुद्धा आहे आणि जास्त वेळ जात नाही. हे बघा, छान असे आपले अंडा कटलेट तयार आहे. आणि इथे मस्त असा चहा बनला आहे. चहा गरम गरम आणि हे अंडा कटलेट खूप छान ब्रेकफास्ट आहे. आणि हे बघा, आता आपण याला चमच्याच्या साहाय्याने पलटी करून घेऊया. हे बघा, दिसायलाही छान दिसत आहेत आणि खाण्यासाठी सुद्धा खूप छान आहेत. एकदम टेस्टी, हेल्दी आणि झटपट होणारा ब्रेकफास्ट. छान असे आपले अंडा कटलेट. जास्त याला करपू द्यायचं नाही, थोडंसं 5-1 मिनटं गॅसवर ठेवून असे आपले छान अंडा कटलेट रेडी होतात. आता हे कटलेट आपण हे बघा सॉससोबत किंवा आपल्या चटणीसोबत, शेजवान चटणीसोबत आपण छान असे सर्व करून घेऊ. खूप चांगला, टेस्टी आणि हेल्दी ब्रेकफास्ट आहे. हे बघा, त्याला असे चमच्याने काढून घ्यायचे. हे बघा, आहे ना छान.
आणि झटपट होणारा ब्रेकफास्ट आहे. हे बघा, दिसायलाही छान आणि खाण्यासाठी सुद्धा एकदम टेस्टी. तर तुम्हाला माझ्या ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.